आम्ही गेलतो आज नाशिक मध्ये असणाऱ्या ग्रेप एम्बसीला. हे सगळे म्हणत होते महेश तुला नाशिकची मिसळ खाऊ घालतो, आणि फायनली तो दिवस आज आलता. कशी मग नाशिकची मिसळ? ज्यांनी ते मिसळ खाल्ली आता ते सांगितलं कॉमेंट मध्ये कशी होती मिसळ. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. इथे आल्यावर तर वाटलं नव्हतं एवढी गर्दी असन, आणि त्यासोबतच गावाकडच्या गोष्टी पण दिसत होत्या. माझ्यासाठी ते रेग्युलर होतं, पण सिटीतली जी आपली पब्लिक आहे त्यांच्यासाठी एकदम बघायला भारी आणि एकदम मस्त होतं. आतमध्ये जायला फुल गर्दी होती. आम्ही पर वेटिंग लिस्ट मध्ये पडलो होतो, आणि त्या ती भूमी म्हणत होती मला वाटलं तुझ्या ओळखीन थोडंफार काहीतरी होईल, पण काय सांगू माझं काही डोकं चाललं. त्याच्यामुळे मी एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो होतो. पण भावांनो, तुमच्या लाडक्या महेशने काहीतरी कमावलंय रे आयुष्यात. नेमकं दादा तिथं आम्हाला ओळखत होते, त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं आणि एकदम मस्त सर्व्हिस दिली. जाता जाता त्या छोट्या बाळाला बघून लय भारी वाटलं. त्यानंतर इथं कलाकार पण भरपूर भारी भारी आहे. बाहेरून वाटत होतं याला ग्रेप एम्बसी नाव का बरं दिले, पण आतमध्ये आलो जेव्हा द्राक्षाची वेल बघितली ना तेव्हा कळाले यार नाव एकदम परफेक्ट सूट होतंय. खरं सांगू का यांचं प्रमोशन बिलकुल नव्हतं. भूमी आणि वहिनी म्हणले इथं मिसळ पण लय भारी आणि वातावरण पण लय भारी, म्हणून माझ्या मनापासून यांच्यासाठी लय भारी भारी शब्द येऊ राहिले. मी